संत श्रेष्ठ तुकोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया आम्हाला काय सांगतात बघा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ते सांगतात बिघडा. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची झाली. तेव्हा आमच्या बरोबर जर तुम्ही बिघडलात, कारण आम्ही बघा श्री गुरूंच्या संगे आम्ही बिघडलो, श्री गुरूंच्या संगे शिष्य बिघडले, शिष्य बिघडले गुरुमय झाले. आज मी तुम्हाला बिघडायला सांगणार आहे. बाकी जे सगळे संत येतात ते सुधारायला सांगतात. मी सांगणार आहे की तुम्ही सुधारलेले आहातच, त्यामुळे वारंवार तुम्हाला सुधारा 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 सांगणार नाहीये. तर मी सांगणार आहे तो विश्वास घेऊन या. एका गावामध्ये पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता, पाऊसच पडत नव्हता. म्हणून लोकांनी ठरवलं की आपल्या ओंकारेश्वर हे स्थान आहे आपलं गावातलं, तर तिथे त्या गाभाऱ्यामध्ये ओंकारेश्वराला दुग्ध अभिषेक करायचा. त्यामुळे सरपंचांना आणि गावकर जो मुख्य असतो त्या देशमुखनी सगळ्यांना सांगून टाकलं की सगळ्यांनी आपल्या घरातलं जे दूध असेल ते उद्या सकाळी सोमवार आहे घेऊन यायचं आणि गाभाऱ्यामध्ये दुग्धाभिषेक करायचा. म्हणजे देव प्रसन्न झाले तर गावात पाऊस पडेल आणि हे जे आता उन्हामध्ये वणवण करावी लागते पाण्यामुळे सगळं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे ते सगळा प्रकार थांबेल. त्यामुळे सगळ्यांनी दूध घेऊन यायचं. मग प्रत्येकानं किटलीमध्ये दूध घेतलं आणि निघाले. एक माणूस जे आमच्या देशमुखांसारखा त्यानं काय केलं माहिती आहे, किटली पण घेतली आणि छत्री पण घेतली आणि निघाले. लोक तिकडून येत होते, मंदिर इकडे होतं, समोरून लोक येत आहेत, प्रत्येकाच्या हातात दुधाची किटली, एकदा बाबा पाऊस पडू दे म्हणून. आणि देशमुखाच्या त्या हातामध्ये किटली पण आणि छत्री पण. ते बाकीचे लोक त्याची टेर खेळायला लागले, बघा ह्याच्यावर नसं काय पाऊस कोसळलाय, छत्री घेऊन येतोय, आम्ही पावसाची वाट बघतोय आणि हा छत्री घेऊन आला. सगळेजण त्याची फिरकी घ्यायला सुरुवात करतात, चेष्टा करायला सुरुवात करतात. तो ग्रस्त गाभाऱ्यामध्ये येतो, आपल्याकडची जी किटली असते ती प्रमुखाच्या ताब्यात देतो आणि मग सगळेजण म्हणतात या पाऊसराव या बसा. जसं काय तुमच्यावर धोधोत पाऊस कोसळणार. त्यानं विनम्रतेनं सांगितलं, हे बघा तुम्ही जे करता ना सगळं ते ढोंग करता. हे दूध वगैरे घेऊन आलं ते सगळं तुमचं ढोंग आहे. देशमुखने सांगितलं, सरपंचांनी सांगितलं म्हणून घेऊन आलात. मी तशासाठी नाही आलेलं आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. दुग्धाभिषेक झाला की पाऊस पडणारच हा माझा विश्वास आहे. तुमचा विश्वास नाही आहे. सांगितलंय ना, करून बघूया. माझा पूर्ण विश्वास आहे. देवावर दुग्धाभिषेक केला की पाऊस पडणारच असा माझा विश्वास आहे. म्हणून येताना मी छत्री घेऊन आलोय, कारण मला खात्री आहे की देव हा सर्वांवर कृपा करतो आणि देवाकडे आपण मागतोय म्हणजे देव आपल्याला देणारच हा माझा पूर्ण विश्वास आहे. तुमच्या नाही मनी नाही भाव, देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे. तसं आम्ही सगळेजण अनेक संतांकडून ऐकतो, सुधारलं पाहिजे सुधारलं पाहिजे सुधारलं पाहिजे, दररोज आपण ऐकतो. मला खात्री आहे की संतांच्या नादाला लागला मनापासून तर तो बिघडणार आहे. व्यावहारिक लोकांच्या दृष्टिकोनातून तो बिघडणार आहे, पण तो खऱ्या अर्थानं आपल्या जन्माचं सार्थक करून घेणार आहे. संतांची संगत धरा, संत संग ध्यानी धरा. त्या संतांच्या संगतीत आलात तर संत जे रस पितात, जो ब्रह्मरस पितात, तो तुम्हाला सांगणार हे प्या, हे टॉनिक घ्या, तुम्ही आमच्यासारखे बलवान व्हाल. म्हणून तुकोबारायांनी सांगितले, ब्रह्मरस घेई काढा, तेने भवताप निवळेल की. ते घ्या, ते घेतल्यामुळे आपण सशक्त होऊ, बलवान होऊ. जसं गोपाळकृष्णांनी सांगितलं, गोकुळामध्ये कुणीही दूध बाहेर विकायचं नाही. का तर गोप गोपींना ते मिळालं पाहिजे, ते लोक धष्टपुष्ट झाले पाहिजेत. म्हणून गोरसाचा विक्री बंद करून टाकली. मथुरेला जाताना कंसाकडे ते घेऊन जाणाऱ्या लोकांची माठ फोडून टाकले आणि सांगितले गोरस बंदी, गोरस विकायचंच नाही, ते आम्ही खाऊया, आम्ही धष्टपुष्ट होऊया.
तसं आम्ही सांगतोय तुम्ही रामनाम घ्या. एकदा नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, ब्रह्मदेव, संत सहवासाचा काय उपयोग होतो, संत संगतीचा काय उपयोग होतो. ब्रह्मदेवाने सांगितलं की अरे रे बाबा, अमुक ठिकाणी जा, आत्ताच तो एक किडा जन्माला आलाय, त्याला विचार. त्याबरोबर नारद मुनी तिथे आले आणि त्या किड्याला विचारलं, काय रे बाबा, संत संगतीचा, संतांच्या सहवासाचा काय परिणाम होतो. एवढा प्रश्न विचारल्यावर तो किडा मरून पडला, तिथल्या तिथे मेला. नारद मुनींना आश्चर्य वाटलं, हा काय प्रकार, प्रश्न विचारतो का आणि तो मरतो का. ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, देवा, त्यांनी प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वीच तो मेला. देव म्हणाले, ठीक आहे, ते बघ तिथे फुलपाखरू आता झालेलं आहे, त्या फुलपाखराला जाऊन भेट आणि त्याला विचार की संत संगतीचा उपयोग काय. मग नारद मुनी त्या फुलपाखराजवळ आले आणि त्याला विचारलं, संत संगतीचा, संत सहवासाचा, संत संघाचा उपयोग काय. त्या फुलपाखराला प्रश्न विचारल्यानंतर ते फुलपाखरू पण परत मेलं. मेल्यावर नारद मुनी म्हणाले, हा काय प्रकार आहे, फारच विचित्र आहे प्रकार. परत गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला परत जाऊन विचारलं, फुलपाखरू मेलं, आता काय करू. ब्रह्मदेवाने सांगितलं, आता चिमणी झाले, त्याला जाऊन भेट. त्या चिमणीला येऊन भेटले. चिमणीला येऊन नारद मुनी भेटल्याने विचारतात, संत संगतीचा परिणाम काय. एवढं विचारल्याबरोबर ती चिमणी पण मरून पडली. परत नारद मुनी ब्रह्मदेवाकडे, काय चाललंय देवा, मी प्रश्न विचारतो आणि तो प्राणी मरून जातो, हा काय प्रकार काय. नुसता त्यांच्या सहवासात मी गेल्यावर गेलो आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली की तो मरतो, हा प्रकार काय. देव म्हणाले, मी नाही सांगणार, तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार. आता तुम्ही उठा आणि अमुक अमुक ठिकाणी एका साधूच्या घरी एक कपिला विते, तिथे जा आणि त्या वासराला विचारा. नारद मुनी तिथे आले. कपिला नुकतीच वीत होती, तिला एक सुंदर पाडस झालं. त्या पाडसाला, त्या वासराला नारद मुनीने विचारलं, संत संगतीचा, संत संघाचा उपयोग काय. एवढा प्रश्न विचारल्याबरोबर ते पाडस जे होतं, वासरू होतं, ते तिथंच मरून पडतं. नारद मुनी म्हणाला, आता हद्दच झाली बाबा, मी प्रश्न विचारतो का आणि हे मरतात काय, हे पाप लागेल ना माझ्या डोक्याला. म्हणून ब्रह्मदेवाकडे जाताना सांगतात, देवा आता माफ करा, मी किती जणांना वरती नेऊन सोडतोय, हे वाईट होतंय, त्या मला पाप लागतंय, त्या मेहरबानी करा आणि माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्या. नारद मुनी म्हणा, ब्रह्मदेवाने सांगितलं, पाप नाही होत आहे, मोक्ष मिळतोय. कारण देह हा क्षणभंगूर आहे रे, त्यामुळे मोक्ष मिळतोय, पाप होत नाही. तुम्हाला उत्तर पाहिजे ना, मी देण्यापेक्षा राजपुत्र देईल. अमुक अमुक अवंती देशामध्ये आत्ताच एक राजपुत्र जन्माला आलाय, त्या राजाला 12 वर्षानंतर मूल होतंय, तो राजपुत्र झाला, जा आणि त्याला विचारा. ब्रह्मदेव म्हणाले, एवढं मला आता पापात टाकू नका. कारण मी तिथे गेलो आणि विचारलं आणि तो राजपुत्र 12 वर्षांचा झाला. हुंबराच्या फुलाला, झाडाला, औदुंबराच्या झाडाला जसं फूल येतं 12 वर्षांत, तसा त्या बिचाराला पुत्र झालाय आणि तो प्रश्न विचारल्यानंतर मेला, तर मी काय करू, राजा मला ठेवणार नाही. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात, असं घडणार नाही, जाऊन विचारा. मग नारद मुनी तिथे येतात. राजाला आनंद होतो फार की नारद मुनी आपल्या मुलाच्या दर्शनासाठी आलेत म्हणून. राजपुत्राला दाखवायचं ठरलं, राजपुत्राला दाखवतात. त्याबरोबर नारद मुनी विचारतात, हे राजपुत्रा, सांग की संत संगतीचा परिणाम काय. त्यात तो राजपुत्र, एक दिवसाचा राजपुत्र बोलायला लागतो. म्हणाल, देवा तुम्हाला काय सांगणार, संत संगतीचा परिणाम काय. एवढे सगळे जन्म मला तुमच्यामुळेच मिळाले ना. तुम्ही ज्या ज्या वेळी तुमच्या सहवासात मी आल्याबरोबर मला त्या त्या योनीतून मुक्ती मिळाली. मी पूर्वी किडा होतो, तिथे तुमचे नुसते सहवास लाभला, तुमची नुसती सावली पडली आणि आश्चर्य असं की तो जन्म माझा गळून गेला आणि मी मुक्त आत्म्यानं पुढे काय झालं, फुलपाखरू झालो. फुलपाखराच्या आयुष्यामध्ये मला भेटलात, तिथेही त्या फुलपाखराला, त्या देहाला मोक्ष मिळाला आणि तिथून मी निघालो आणि चिमणीच्या जन्माला आलो. चिमणी मला तिथे भेटलात तुम्ही, तिथूनही मला मोक्ष मिळाला आणि मी वासरू झालो गाईचं. गाईच्या वासराच्या तिथे तुम्ही मला भेटलात, तिथून भेटल्याबरोबर तोही 4 पायाचा देह माझा गळून गेला. म्हणजे सरपटना असंख्य पायापासून अगदी शेपटापर्यंत मला सगळे जन्म तुम्ही द्यायला लावलेत आणि शेवटी 2 पायाचा माणूस बनवलात. तेव्हा केवढे तुमचे मेहरबाने, किती उपकार आहेत. हा संत संगतीचा परिणाम आहे. म्हणून जो जो संतांच्या नादानं बिघडला त्याचा उत्कर्ष झाला. म्हणून तुकोबाराने अभिमानानं सांगितलं, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, तुम्ही बिघडा ना.
अरे बाबा, सागराच्या नादानं नदी बिघडली, नदी बिघडली ती सागराची झाली. परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णमय झाले. तसं जो गुरुच्या संगतीनं बिघडतो तो एक दिवशी गुरुमय होतो.